बॅक डेकला आलोय। हा बघा भाऊ पूर्ण भिजलाय, इथे हालत बघू शकता लोक। गरीब जुगाड तिकडे जात आहे। चला आता आतमध्ये एंट्री करतोय। वॉटर क्रॉसिंग आहे, लोकेशन एवढं भारी आहे हे। चल भाई दिखा। हे मित्र भेटलेत आपले। चलो रेडी होतोय, पक्का लेट झालाय पक्का। त्यामुळे आणि टास्क असा आहे, बॅग मला डिक्कीमध्ये टाकायची होती पण राहत नाहीये। आता लेट झालं त्यामुळे मरो पुढे ठेवली आहे, बघूया पुढे जाऊन। आणि आपला ADS डिवाइस रेडी आहे, मग टेन्शन नाही आपल्याला। चला आता आपण आतमध्ये चाललोय। फायनली आता बोर्ड केलंय मी M2M फेरीमध्ये। पक्का लेट झालेला, ॲक्च्युली अलार्म वाजला नाही माझ्या फोनचा, काहीतरी प्रॉब्लेम झाला त्याला, ऑटोमॅटिक सायलेंटला जातो। शीतलचा अलार्म थोडा लेट लावलेला, सो तिच्या जीवावर उठलो मी तिच्या अलार्मवर। आणि कसं बसं करत मध्ये पाऊस आला, पण एक फायदा आहे आता मुंबईमध्ये सगळीकडे वरती ब्रिजेस वगैरे झाले आहेत, मेट्रोचे म्हणा किंवा काही, त्यामुळे थोडं बऱ्यापैकी वाचत मी फायनली या क्रूजमध्ये पोहोचलो आहे। आणि प्लॅनिंग असं आहे माझं की एकदम कमी सामानामध्ये ट्रॅव्हल करायचं, जे डिक्कीमध्ये राहील असं। माझ्याकडे बर्गमॅन आहे त्यामुळे तिची डिक्की मोठी आहे। आणि आता इथे मी तुम्हाला हा मागे आहे ना, हा मेन डेक व्ह्यू आहे म्हणजे फ्रंटवाला। आणि इथे ही अशी सिटिंग अरेंजमेंट आहे इथे सगळीकडे। आणि इथे ॲज युजल कार पार्क आहेत। हा जो फर्स्टवाला सेक्शन आहे याची तिकीट 390 रुपये आणि त्याच्यावरच्याची आहे 470च्या अराऊंड, आणि त्याच्यावरचा आहे 1500 रुपये, जो सगळ्यात यांचा प्रीमियम लाऊंज आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला काहीतरी फूड वगैरे इन्क्लूड असतं वाटतं। इथे सगळे बसले लोक, एन्जॉय करत आहेत, व्ह्यूची मजा घेत आहेत। आणि चलो एक्सप्लोअर करूया। ॲक्च्युली मी आलेलो आय थिंक 4 वर्ष वगैरे झाली मला या क्रूजने, तेव्हा शीतल रिजवी पण होते। आणि तेव्हा आम्ही अलिबागला जाऊन बाईक वगैरे रेंट केलेली आणि तेव्हा लोकली फिरलेलो, कारण त्या मधल्या काळामध्ये माझ्याकडे कार नव्हती। माझी आधी I-20 होती, तिचा ॲक्सिडेंट झालेला त्यामुळे। आणि हा असं काही आहे। आणि आता तुम्हाला आतलं दाखवतो। आता मी वॉशरूममध्ये आणि व्ह्यू बघा, बॅक डेकला आलोय। इथून बॅक साईडचा व्ह्यू बघा, जो आपली शिप पाणी हे करून चालली आहे तो दिसतोय। आणि मी तरी तुम्हाला सजेस्ट करेन जी सगळ्यात स्वस्तवाली तिकीट आहे 390 समथिंग रुपयाची, सो तीच काढा। कारण वरच्या लावून आम्ही लास्ट टाईम याच्यावरची काढलेली तिकीट 70 रुपये जास्त आहेत तिचे, बट काय एवढा हे नाही आहे। आणि तसे तुम्ही वरती काढून इथे खाली येणारच, कारण तुम्हाला हा जो फ्रंट किंवा एंडचा व्ह्यू हवा असतो त्याच्यासाठी प्रत्येकजण खाली येतो, त्यामुळे वरची काढण्याची काही गरज नाही आहे। आणि इथे मोठमोठ्या क्रूजेस वगैरे पण लागलेले आहेत। मी घरून जेव्हा निघालो तेव्हाच अंडी वगैरे खाऊन आलेलो, त्यामुळे इथे आता काय आपल्याला परचेस करण्याची तर तशी गरज नाही आहे। काही भूक वगैरे लागली तर ट्राय करतो आणि एक्सप्लोरेशन चालू आहे, फिरतोय। अशा प्रकारे इथे आतला सेक्शन आहे, खूपच नॉईस आहे कारण गर्दी खूप आहे। आणि इथे यांचा कॅफे वगैरे आहे, सो तुम्ही खाऊ शकता, टॉयलेट वगैरे। आणि टॉयलेटमधून जो दिसणारा व्ह्यू होता तो तर तुम्हाला मी दाखवलाच, भाई खरंच युनिक होता व्ह्यू।
आता मी बॅक साईडला चाललो आहे, हा सेंटर भाग आहे. कदाचित ही क्रूज कशी चालू शकते, इकडूनही जाऊ शकते तिकडूनही जाऊ शकते. हिच्या दोन्ही साईडला आता आपण तिकडे आलो, तिथून पण एंट्री होती, इथून पण होती. आता आम्ही बॅकने म्हणजे इथून एंट्री केलेली. आता बघू पोचल्यावर कदाचित फ्रंटने एक्झिट होईल, कारण ते गाड्यांना इझी राहतं ना रिव्हर्स करण्यापेक्षा, डायरेक्ट स्ट्रेट बाहेर काढता येतं. त्यामुळे म्हणजे बेसिकली ही क्रूज 2 वे चालते. हे बघा माझ्या मागे मोठी क्रूज, म्हणजे ॲक्च्युली या कमर्शियल शिप्स आहेत. नोव्हेंबर आला तरी अजून पावसाचे दिवस चालूच आहेत, म्हणजे पावसाळा चालू आहे. त्यामुळे बोट बरीच हलते. एवढ्या मोठ्या क्रूजकडून इतकी हलण्याची अपेक्षा नसते, बट रफ वेदर आहे त्यामुळे आता बरीचशी हलते. काही लोक घाबरतात त्याच्यामुळे. आता इथे तुम्ही मगाशी बघितलं असेल सगळे लोक बसलेली. हा बघा भाऊ पूर्ण भिजला आहे. जोरात पाणी उडालं ना, सगळ्यांना वाटलं की लाटा उडत आहेत, पण लाटा नाही, हे वरती याच्या पाणी जमा झालेलं ते उडत होतं. आणि पक्की हलते बोट, पक्की. ॲक्च्युली याच्याहून वर्स्ट कंडिशनमध्ये मी ट्रॅव्हल केलं आहे, त्यामुळे मला हे काहीच वाटत नाही आहे. एकदम वर्स्ट कंडिशनमध्ये. जेव्हा मी थायलंडला गेलेलो, थायलंडचा व्लॉग बघा, शेवटच्या 2-3 व्हिडिओजमध्ये आय थिंक तो एक्सपिरियन्स आहे क्रूजवाला. भाई एक्स्ट्रीम म्हणजे वर्स्ट कंडिशन होती एकदम. आणि मी सगळ्यात वरती क्रूजमध्ये एकटा टॉपला फ्रंटला थांबलेलो. तिथून पुढचा बो वगैरे सगळं दिसत होतं, त्यामुळे भारी एकदम खतरनाक एक्सपिरियन्स होता. आत्ता पण फुल बोट हलते, खतरनाक. म्हणजे मी एक्झॅगरेट नाही करत आहे, खूपच जास्त हलते. भाई फुल क्रेझी चालू आहे, उभंच राहू देत नाही आहेत. भाई खतरनाक हलते. तुम्ही बघू शकता, दिसतच असेल. आणि जो पाणी उडतोय मस्त, म्हणजे जो थ्रिल हवा, जो ॲडव्हेंचर हवा तो मिळतोय. आता गपचूप एका जागेवर येऊन बसलो आहे, कारण पक्का हलतं आहे. कोणी ते सगळे ओरडत आहेत. मी पुढे बसलेलो, पण पाऊस चालू झाला त्यामुळे आता पाऊस लागतोय म्हणून गपचूप मागे येऊन बसलो आहे. आणि इथे हालत बघू शकता लोकांची. आणि ही ओव्हरऑल 1 तासाची जर्नी असते. म्हणजे आता 15 मिनटं बाकी आहेत 9 वाजायला. 8 वाजता क्रूज निघालेली आणि आता समोर जेट्टी दिसायला लागली, म्हणजे मांडवा दिसायला लागला आहे. काल टी व्हीला वाटतं न्यूज होती की मुंबई अलिबागच्या बोट बंद केल्यात. मे बी त्याच्या साध्या चालतात त्या बंद असतील. सो ही क्रूज चालू होती आणि लकीली नशीब हिच्या जीवावर होतो मी, हिची तिकीट वगैरे काढलेली. आणि कदाचित त्यामुळे पण गर्दी आहे असं वाटतं आहे की ती बंद झाल्यामुळे इथे लोड आला आहे. एक्झॅक्ट माहिती नाही, पण त्या बंद आहेत आय थिंक आज. आणि एवढं रफ वेदरमध्ये त्यांना अलाव पण नसतं. चला आता वरचा डेक एक्सप्लोअर करतो आहे. इथे बाय द वे हा फोटोसाठी मस्त जागा आहे, परफेक्ट. छान फोटो येतात इथे. खाली एक कॅफे होता आणि इथे वरती एक कॅफे. चला आता जाऊन बघूया स्कूटी सही सलामत आहे का. हेल्मेट पण असाच वरतीच ठेवलेला अडकवून, म्हणजे चोरणार नाही. इथे कोणच आणि का चोरेल, लगेच पकडला जाईल. आणि कॅमेरे पण असतील त्यामुळे. सो असंच सोडून आलेलो. काही लाईन लागली आहे. आणि फायनली डॉग झाली आहे. इथे ॲक्च्युली खाली माझ्या कार आहे, कोणती आहे ओळखून दाखवा. ठीक आहे, चला. सर्व गरीब बाईकवाले इथे रेडी आहेत आणि इथे श्रीमंत कारवाले. मी पण जातो आपल्या स्कूटीजवळ. आणि प्रॉब्लेम असा आहे, बाहेर पाऊस पडतो, सो एक मोठा टास्क होणार आहे आता. त्याला ओव्हरकम करूया कसं तरी. काहीच नाही माझ्याकडे प्रोटेक्शन वगैरे, म्हणजे मी एकदमच लाईटली निघालो.
एकदम चीप, गरीब जुगाड. डीमार्ट 50 रुपये. हा बघा माझ्या मागे रोड आहे बीचला लागून आणि इथे संपूर्ण समुद्र किनारा. इथे बॅग आहे, काय बाकी समजू नका. तो इथे समुद्र किनारा, इथेच बाजूला रस्ता. आता ॲक्च्युली मी त्या जेट्टीपासून होशीवरे टॉवरकडे चाललो आहे. बघूया आता तिथे जाता येतं नाही जाता येत मला माहीत नाही. छोटासा ट्रेल टाईप असेल, कोणी लोकल मिळतं आहे का बघू. सो ट्राय करू. रस्ता बघा. आता होशीवरे टॉवर कॅन्सल केली आहे कारण एक्झॅक्ट लोकेशन मिळत नव्हतं. म्हणजे शोधून सापडलं असतं, पण प्रॉब्लेम असा आहे की पाऊस पडतो आहे, सगळीकडे धुकं आहे आणि ती सगळ्यात हाईटला आहे. म्हणजे अशा ठिकाणी आहे ती की तिथून संपूर्ण समुद्र आणि आजूबाजूचा परिसर बघण्यासाठी ती ब्रिटिशांनी बांधलेली. पण आपल्याला एकच ब्रीदवाक्य माहिती आहे, जर्नी इज बेटर दॅन डेस्टिनेशन. त्यामुळे आता दुसरं लोकेशन लावलं आहे. ॲक्च्युली मी इथून रेव्हर्स जेट्टीच्या इथे चाललो आहे, जिथून आपण JNPT उरण साईडला बोट वगैरेने जाऊ शकतो. सो तो एरिया थोडा मला एक्सप्लोअर करायचा आहे, बघू. आणि ती कोस्टल जर्नी आहे पुन्हा. मला असं खूप आवडतं समुद्राच्या बाजूबाजूने चिपकून टू व्हीलरवर फिरायला, असं मोकळी बिना हेल्मेट वगैरे मागे ठेवलं आहे बघा. कारण इथे पॉसिबल आहे कोकणामध्ये, माझं गावच इथे जवळ आहे. सो मला माहिती आहे, तर त्याच्यामुळे हे मोकळेपणाने फिरण्यासाठी मी आलो आहे स्कूटर घेऊन. आणि भाई खरंच मी एक्झॅगरेट नाही करत आहे, या डिव्हाइसमुळे इतका फायदा झाला आहे, इतका फायदा झाला आहे. नाही तर मोबाईल काढून बघा, सगळं इथून ऑपरेट करता येतं. कुठे जायचं आहे, काय जायचं आहे, डायरेक्ट इथे टाकता येतं. एकदम लाईफ इझी झाली आहे. आणि मेन फोन आहे ना, आपल्याला बाईकवर टू व्हीलरवर व्हायब्रेशन्स येतात, त्यामुळे असं वाटतं की फोन वाजतोय. तर ते एक ओव्हरकम झालं आहे. फोन आला तर समोर कळणार आहे आपल्याला, बरी फ्री राहायचं आहे. ते किती व्हायब्रेशन पाहायला जाणवू दे, फोन आलेला आपल्याला डिव्हाइसमध्ये दिसणार. आणि हे कारप्ले वगैरे डिव्हाइसचा एक फायदा असतो, तो GPS आपल्या मोबाईलचा घेतो, त्याच्यामुळे एकदमच ॲक्युरेट असतो. थोडं जरी वळलो तरी लगेच कळतं आपल्याला. जो पाऊस चालू झाला आहे तसा तर हा नकोसा वाटतोय, पण तसा आतलं मन सांगतं आहे की भाई पावसा पड तू. कारण पाऊस पडल्यामुळे जो वेदर होतो, जो सुंदर एकदम असं छान भारी वाटतं ना, ते नॉर्मली नाही वाटत. कारण कोकण माहिती आहे तुम्हाला, गरम होतं, अफाट गरम होतं, ऊन खूप पडतं, उष्णता, घाम येणार. त्यापेक्षा पाऊस बेटर आहे. आत्ता आपण आलो आहे रेव्हर्स जेट्टीला. चला पुढे जाऊन बघू. इथून तिकडे जाता येतं का? तू बाईक जाते की नाही? बाईक पण जाते. किती चार्जेस असतात? पैसे किती असतात बाईक? आणि माणसांचे? 20 रुपये. आता चालू आहे आता चालू आहे की बंद आहे? नाही मी असंच फिरायला आलो, तिकडूनच आलोय, मुंबईवरून आलोय, फिरतोय. अच्छा. म्हणजे तुम्ही जर मेन मुंबईत राहत नसाल, म्हणजे माझ्यासारखे डोंबिवली आउटसाईडला जरा राहत असाल, तर तुमच्यासाठी बेटर वे आहे, चीपेस्ट आणि बेटर वे. टू व्हीलरने तुम्हाला अलिबाग वगैरे यायचं असेल तर उरणला या, JNPTला या, म्हणजे पनवेल वगैरे साईडच्यांना तर एकदमच जवळ आहे. आणि तिथून तुम्ही या जेट्टीने इकडे येऊ शकता रेव्हर्सला. आणि त्या साईडचं उरणच्या इकडच्या मंदिराचं नाव आहे करंजा म्हणून, तिथे या तुम्ही आणि तुम्ही इथे येऊ शकता. एक्झॅक्ट लोकेशन लिंक वगैरे हवे असतील तर तुम्ही मला इंस्टाग्रामवर मेसेज करू शकता. इथे जे बाजूला मॅनग्रोव्हचं जंगल आहे आणि एकदम क्लीन, मस्त, एकदम छान आहे. फुल भारी वाटते इथे.
अशी समुद्रावर गाडी चालवायची मजा पाहिजे, ती पण मांडवा बीचला, म्हणजे जिथे तुम्ही क्रूजने किंवा बोटने याल त्याच्या बाजूलाच हा माझ्यासमोर मांडवा पोर्ट आणि हा बाजूचा मांडवा समुद्र किनारा. इथे आता मी बीचवर बाईक चालवायची मजा घेतो आहे, स्कूटर चालवायची, स्कूटी चालवायची. सो या मजेसाठी तुम्ही पण इथे येऊ शकता. बाय द वे तुम्हाला एक्सपिरियन्स पाहिजे कुठे टणक आहे कुठे नाही आहे. सो ते नसेल तर गाडी फसू शकते. आणि पाण्यामध्ये कृपा करून गाडी चालवत जाऊ नका, खूप चान्सेस आहेत तुमची गाडी पूर्णपणे टोटल लॉस होणार. हे बघा इथे सर्व सी ईगल्स येऊन थांबलेत बघा, सगळीकडे सी ईगल्स आहेत. मी तिकडे जात नाही आहे त्यांना त्रास द्यायला, कोणच नाही. एकदम मस्त मुक्तपणे फिरता येतं आहे, छान मस्त. आणि समोर मांडवा जेट्टी, जे हवं ते मिळतं आहे. आता निघालो आपण करमळकर म्युझियमकडे. टू व्हीलरवर मी याच्यासाठी चाललो आहे की गल्ली बोळ्यातून कुठूनही कसंही आपल्याला जाता यावं यासाठी. आणि आता तसंच फिरतोय, बघू शकता. हे बघा ना, कसंही कुठेही जाता येतं, मस्त एकदम मुक्त असल्याचा फील येतं. त्यामुळे आता आलो इथे करमळकर शिल्पालयाला आणि चला एंट्री करूया. ॲक्च्युली कोणीच नाही आहे, एकदम शांतता आहे, पण इथे प्रॉपर लिहिलं आहे की तिथून एंट्री आहे वगैरे. आणि चलो, हे बघा छान बनवले, इथे पण शिल्प आहेत, सगळीकडे शिल्प आहेत. असा छान वाडा आहे इथे, यांनी असं प्रॉपर सगळीकडे लिहून ठेवलं आहे, त्यामुळे इश्यू नाही आहे. आणि इथे क्लिअर मेन्शन केलं आहे, बेलचे बटन दाबणे. चला आता आतमध्ये एंट्री करतो आहे. इथलं शिल्पालय म्हणा किंवा या वाड्याची मांडणी म्हणा, ते बघण्यासाठी तुम्ही नक्की येऊ शकता. एकदम जुन्या काळातला फील, छान जिने वगैरे होते. हे बघा हे शिल्प आहेत. शिल्पांमध्ये खऱ्या अर्थाने जान आहे, म्हणजे बघून हुबेहूब वाटतात आपल्याला. तिकडे मी दाखवतो आता खाली जाऊन तुम्हाला, तिकडे गाय होती, मला वाटलं रिअल गाय बसली आहे, पण ती मूर्ती होती. नक्की या, तुम्ही अलिबागला येणार असाल मांडवापासून 10-15 मिनिटाच्या डिस्टन्सवर आहे. नक्की या, खूपच छान सुंदर मस्त जागा आहे. मी तुम्हाला गाय म्हटलं ना, हे बघा असं वाटलं की खरंच गाय आहे इथे. आणि झाडं वगैरे तर इतकी छान लावली आहेत ना आजूबाजूला परिसरात, खूप भारी वाटते. त्यामुळे खूपच छान फुलं वगैरे आली आहेत सर्वत्र, सगळं रंगबिरंगी आहे मस्त. इथून निघालो आहे आता. कोकणात तुम्ही कुठेही फिरा, तुम्हाला अशी छान रंगबिरंगी काम केलेली मंदिरं कुठेही मिळतील. सो वाटेत एक लागलं, थोडं दर्शन घेऊ आणि पुढे जाऊ. ॲक्च्युली शॉर्टकटच्या नादात कुठून कुठून चाललो आहे मी. तसं बघितलं तर खूपच सिनिक आहे सर्व, आणि मला असंच आवडतं. भले रस्ते वगैरे सगळं खराब आहे, पण आपण नेचरच्या खूप जवळून फिरतो. टास्क आहे, वॉटर क्रॉसिंग आहे, आणि मला माहीत नाही हे किती डीप आहे, आणि वाटतं तर बरंच डीप आहे. त्यामुळे मी जाऊ तर शकत नाही आहे. एका ऑप्शन आहे इथून वरून, पण इथे गाडी जाणार नाही. सो आता जेवढा आलो, काहीतरी 2-4 किलोमीटर तेवढं रिटर्न जावं लागेल. आता किहीम बीचच्या बाजूला हॉटेल प्रसन्नाला जेवून झालं आहे.
जेवण खरंच खूप चांगलं होतं. ॲक्च्युली घरगुती टाईप नव्हतं, मला घरगुती टाईप खूप आवडतं, कारण हॉटेलवालं जेवण तर आपण जेवतोच सगळीकडे, पण तसं नव्हतं. थोडा मिक्सचर होता घरगुती आणि हॉटेल जेवणाचा, बट जेवण चांगलं होतं, गरम एकदम मस्त. सो मजा आली खायला. 350च्या अराऊंड टोटल बिल झालं, कारण मला सोलकढी आवडते त्यामुळे सोलकढी परत घेतलेली. चिकन थाळी खाल्ली बाय द वे मी. आणि वाटेत येताना आपण एका ठिकाणी पेट्रोल टाकलं, ज्याचे झालेले 450 रुपये, 451 समथिंग. आणि मी आधी घरी कधी म्हणजे निघायच्या थोडं आधी टाकलेलं, ज्यात 60 किलोमीटर गाडी चालवलेली. सो तो आधीचा पेट्रोल आपण पकडू शकतो 300-350चा होता. म्हणजे आधीच्या 300-350मध्ये मी इथे लोकल फिरलो आणि आता 450चा टाकला आहे. हां, मॅप वगैरे दिसतो. हां हां ओके, सफेद कलर मध्ये ओके मध्ये. हां आता असंच रँडमली खंदेरी किल्ल्यासाठी इथे आलेलो मी. माझ्या मागे खंदेरी किल्ला आहे आणि हा उंदेरी आहे, खंदेरी उंदेरी. आणि इथे पण एक किल्ला आहे. लोकेशन एवढं भारी आहे, हे इतकं भारी वाटतं आहे. कसली हवा सुटली आहे, पण मला भीती आहे की स्कूटी बिडायला नको भाई, खतरनाक. मित्रांनो, आणि मी तिकडे जाण्यासाठी रफ वेदर आहे, वादळाचं काहीतरी हे दिलं आहे, त्याच्यामुळे यांना अलाउड नाही आहे आता बोट वगैरे घेऊन जायला. अदरवाईज आपण जाऊ शकलो असतो तिथे, पण ते करता करता मी आता ज्या लोकेशनला आलो आहे, इतकं भारी लोकेशन आहे बघा ना. मस्त इथे स्कूटी लावली आहे, खूप खूप सुंदर. आणि वाटेतलं पण ते पक्षी आणि तो आजूबाजूचा निसर्ग, मॅनग्रोव्हचे जंगल, भारी भारी एकदम भन्नाट. आता मी अलिबागच्या बंदरावर आहे आणि मागे बघू शकता नुसत्या बोट आहेत, बोटच बोट, कुठेही बघा नुसत्या बोट. चला तुम्हाला आता इथल्या बोटची टूर देतो. ॲक्च्युली इथे जे कामगार आहेत हे सगळे याच बोटवर राहतात, म्हणजे फुल टाईम याच बोटवर. इथे जमिनीवर कुठे त्यांचं घर वगैरे काही नाही, फुल टाईम या बोटवर राहतात. तर ते कसे राहतात बघूया. चलो लेट्स गो. चल भाई दिखा. जो आपल्याला मुंबईला वगैरे जी मच्छी येते ती मोस्टली याच्यातच येते. ते बघा, हे याच्या आतमध्ये स्टोअर केली जाते खाली. बघूया, जर पॉसिबल झालं तर ते पण त्यांना दाखवायला सांगतो. आणि इथे केबिन आहे, तर वरती जाऊन बघूया. हाय भाई, कैसे हो? ठीक है यार, एकदम बढ़िया. इधर से चलाते हो? इधर से बोट चलाते हो? हाँ इधर ही. हे बघा, इथे हँडल आहे, इथून चालवतात, इथून ऑपरेट केली जाते. कोण आहे ऑपरेटर? यही है. हे बघा, इथे किटली वगैरे. और खाना कहाँ पे बनाते हो? नीचे? इधर? वो देखो ढक्कन लगाया ना, ढक्कन लगाया. अच्छा, उसके नीचे? हाँ उसकी. हा यांचा किचन. वो जो पंप है उसमें पानी आता है क्या? पानी आता है. तो भरते कहाँ से हो पानी? वहीं से भरते हैं. अच्छा, वहीं से भरते हो. पूरा भर गया तो ते बंद कर दो. हे मित्र भेटलेत आपले.
7:30 वाजलेत आणि फायनली मी या रिसॉर्टला पोहोचलो आहे. इथे स्कूटी लावली आहे आणि आपलं सामान वगैरे आता जस्ट मी रूममध्ये ठेवून आलो कारण खूप दमलेलो. ॲक्च्युली सकाळी लवकर उठलेलो 5:30च्या राऊंड, त्याच्यामुळे सवय नाही आहे, त्यामुळे जरा लागलेली. आणि चला रिसॉर्ट दाखवतो आता तुम्हाला. आणि ही आपली रूम आहे. एकट्याला काय हवं आहे, सो सामान कसंही कुठेही पडलं आहे आणि तिथे आपलं आता एडिटिंग चालू होणार आहे. तर आपली सुरमई थाळी आली आहे, चलो एन्जॉय करूया.